मित्रांनो, काल्पनिक कथा आहे. कोणत्या गोष्टी काय संबंध आहे मित्रांनो, फक्त तुमच्या मनोरंजनासाठी ही कथा सांगत आहे. काल्पनिक कथा आहे आणि कोणत्या गोष्टी काय संबंध आहे, फक्त तुमच्या मनोसाठी आम्ही ही कहाणी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला कशी वाटते काय नक्की कळवा मित्रांनो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीची कशाचाही काही संबंध नाही मित्रांनो, आणि ह्याचा आमचा उद्देश बी नाही मित्रांनो कोणाला भिडवायचा किंवा काही करायचं मित्रांनो. तर हे फक्त तुमच्या मनोसाठी पहा. तर मित्रांनो, ही कथा जी आहे मित्रांनो फार ही आहे खतरनाक आहे मित्रांनो, आणि जे कमजोर मनाचे ते पाहू नका, कमजोर दिल के ना देखे. तर मित्रांनो, हे आमचा पहिला उद्देश आहे मित्रांनो सांगायचा. आणि ही काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, फक्त तुमच्या मनोसाठी आम्ही व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर चला तर मित्रांनो, आपण कहाणी स्टार्ट करूया मित्रांनो. तर ही कहाणी आहे अशी एका गोष्टी संबंधित मित्रांनो, जी की कुठे काही ना काही आपल्या चॅनलवर काही ना काही आपल्याला सांगायचं मित्रांनो. तर ह्या गोष्टीमध्ये एक आमचा सांगायचा मुद्दा आहे मित्रांनो, की कुठे ना कुठे काही ना काही एक जुनी पद्धत असते मित्रांनो, तिथं की ह्यांच्या जुन्या काळामध्ये एक इतिहास एकत्र घटना घडली असते मित्रांनो. किती वर्षाखाली काहीतरी शाप असते मित्रांनो. ते शापाचं एक असते मित्रांनो, की खूप काही घडलेलं असते, त्याच्यामुळे लोक फारच चलबिचलित होते मित्रांनो. आणि ती गोष्ट अशी असते की त्याच्यामध्ये काही ना काही आपल्या चॅनलमध्ये एक भीतीदायक घटना घडली असते मित्रांनो. तर मग ते ह्याला अचानक बाप लोक असते मित्रांनो, तर एक मुलाला दिसते मित्रांनो कुठं, आणि म्हणते ओ देव पापा को तो और दिखी म्हणते. हां, तुम्ही कोण दिखी म्हणते, म्हणजे कोणी नाही देखा. हो मी और दिखी म्हणते, मुझे तो कोई नहीं देखा बेटा, मुझे तुम्हें देखी. अरे बाप रे म्हणते, क्या क्यों पापा क्या हुआ, कुछ तो अनहोनी होने वाली म्हणते, कि जो भी अपने खानदान में शाप है म्हणते, जो भी इस और दिखती है तो कुछ ना कुछ अनहोनी होती है म्हणते. तो फिर क्या करना पड़ेगा पापा म्हणते, चलो मेरे साथ म्हणते. धोबी खड़े होते, जो भी आदमी मरने वाला होता उसके यहाँ उन्हें कपड़े धोती है म्हणते. तुम्हें दिख रही क्या और देखो म्हणते. हाँ दिख रही ना पापा, तुम्हें दिख रही, मुझे नहीं दिख रही म्हणते. मित्रांनो, हाँ वो तो धोरे म्हणते, वो तो आपके कपडे धोरे म्हणते. तर लगेच हां मेरे, फिर मैं मरने वाला म्हणते. लगेच अटॅक येते मित्रांनो त्याला, अटॅक येते मित्रांनो ते लगेच. मग अटॅकला तर तुम्ही मरतो मित्रांनो. तर त्याच्या बापाला मग अटॅक येतो म्हणते. अरे बापरे म्हणते, गोष्ट करणे गेली म्हणून झाली ते होते मित्रांनो. पुन्हा अजून लई वर्ष होते मित्रांनो. मग अजून तीच गोष्ट पीठ चालू होते मित्रांनो. मग हे नवरा बायको असतात मित्रांनो. पुन्हा मग नवरा बायको तर फक्त त्याच्या बायकोला ती बाई दिसते मित्रांनो, तीच बाई येते म्हणते. और देखी म्हणते, और वही जो रोती हुई तुम्हारे कपड़े लेके आई थी म्हणते वही और देखी रो रही थी म्हणते खाली. अरे बाप रे म्हणजे वही यार आती है तो कोई ना कोई अनहोनी होती है और कोई ना कोई मारा जाता है म्हणते. अब तुम देखो म्हणते, वो धोबी घाट में जाके वो किसके कपडे धो रही म्हणते. जाऊन बघते तर मित्रांनो, त्या धोबी घाटमध्ये तर ह्याच्याच नवऱ्याचे कपडे धुत असते मित्रांनो. अरे बापरे म्हणतो, मही मरने वाला म्हणते. मग अब क्या म्हणते, अब कुछ नहीं कर पाते म्हणते, और मौत जो होना है उसको कौन टाल सकता म्हणते. मरना तो है तो फिर डरना किस बात का म्हणते, जो होगा वो देखा जाएगा म्हणते. मग आता ह्यानं घाबरला असतं तो भरपूर मित्रांनो. तरी पण आता मग विचार पडतात आता कोण आहे असं. मग ह्यानं म्हणते तुम्ही घरच्या बाहेर जाऊ नका, घरातच राहा म्हणते, कारण की तुम्हाला मरू द्यायचं म्हणते मला. तरी पण ह्यानं मित्रांनो तेच कपडे लिहून ह्यानं जात असेल तर मग तेच धोबीकडे जाऊन बघते, तिचे कपडे दिसते मित्रांनो. तिथून परत येत असेल तर जाऊ देऊ नको म्हणते. तर त्याला म्हणते त्यांनी साहेब गेले म्हणते निघून गेले. तर म्हणते कपडे बघते तर मग आज हेच कपडे लावत म्हणते त्याने, म्हणजे आज हेच कपड्यावर त्याने त्याची डेथ होणार हे कळते म्हणते याला. घरामध्ये ते त्या विचारते नोकऱ्यांना गेले का, हां गेले म्हणते. अरे बापरे, गाडी रिवर्स मारून पाठीमागे जाते मित्रांनो. मग ह्याला मारण्यासाठी तर माझं थांबल्याचं मित्रांनो बंदूक. तिथून तेवढ्यात गाडी क्रॉस करून त्यांना त्याला गाडीच्या मग उतरते आणि तेवढ्यात गोळीचा वार होतो मित्रांनो. वार होत असताना उगी होती वारतीनं, आणि म्हणते तुम्ही ये. मग त्याच्या अंगावरती कपडा टाकते मित्रांनो, जल्दी जल्दी गाडीमध्ये बसव म्हणते. गाडीमध्ये बसून मित्रांनो पटकन तिथून वापस पळून जाते मित्रांनो, आणि आपल्या घरात पण काढतात. मग ते आता पुढची गोष्ट मित्रांनो म्हणते, आणि ते घरामध्ये ढाब्यात किंवा कोण था म्हणते, तुम्ही मारनेवाला कोण म्हणते, सही से बोलो म्हणते. हाँ मेरा ही वो पार्टनर है म्हणते, जो कि मैं मेरे साथ मैं पुलिस स्टेशन में नहीं जा सकता म्हणते, क्योंकि मैं ही फंस जाता हूँ म्हणते, मेरे सबूत उसके पास है, उसको कर भी नहीं सकता म्हणते. फिर क्या करना म्हणते, कुछ भी नहीं म्हणते. अभी अब जो शाप है उसको अभी दूर भी नहीं कर सकता, कुछ भी करूँ मैं नहीं बच सकता म्हणते. मैं पुलिस स्टेशन में गया तो मैं पकड़ा जाऊँगा और तो इन्हें मुझे मार डालेगा म्हणते. कुछ भी मत करो म्हणते, तुम्हें जो मारने वाला उसको यहाँ बुलाओ म्हणते, पार्टी दो म्हणते, जो मैं आगे करता हूँ वैसा करो म्हणते, और तुम जो
उन्हें काय था वो कर दो म्हणते, उसको जो होना वो दे दो म्हणते, वो कंपनी और पैसे दे बोला म्हणते, दे दो म्हणते, कोई ज़रूरत नाही म्हणते, जान है तो सब आहे आपले पास. तर मग ह्यानं ते करतं मित्रांनो, पार्टी म्हणजे पार्टी देते आणि जे काय तुला पाहिजे जागा बिल्डिंग घर देऊन टाकतो म्हणते तुला, पण तुम्हाला काय करू नको म्हणते. तर हसते म्हणते आप आना लाने पे म्हणते, दे देना मुझे सब म्हणते, ले लो म्हणते, म्हणजे मुझे मत करो कुछ भी मत करो, मग तुम्ही सब देणे कोणी तयार म्हणते. मग मित्रांनो ते मग ह्यांची बायको येते मित्रांनो, त्याच्या अंगावर मुद्दाम तिने काय करते, थोडं शॅम्पेनची बाटली असते मित्रांनो, पाडते पाणी अंगावर पाडलं म्हणते, अरे भेगा भेगा म्हणते, हे क्या करो तुम, ये लो म्हणते कपडे, आता पहिलं म्हणते, नको भाभी नको, तुम जाओ बदल जाऊ म्हणते, अच्छा तुम करतो बदलतो म्हणते. तर मित्रांनो मग ते कपडे जे असते ते ज्या कपड्यावर ह्यानं मरण असतं मित्रांनो, तेच कपडे त्यानं मरणाच्या आधी त्या माणसाला देते म्हणते. दिल्याच्या नंतर त्यानं कपडे पहनते मित्रांनो, म्हणते अच्छा तो मान गए म्हणते, सर आहे तो पगडी हजार असं काय ते म्हणते मित्रांनो त्यानं, जिंदा आहे तो पगडी हजार, सर आहे तो पगडी हजार म्हणते, सर्विस नहीं रहेगा तो पगड़ी लोग के क्या करोगे म्हणते. चलो अच्छा है सुन ली मेरी बात म्हणते, और कल आ जाओ म्हणते, सिग्नेचर कर दो और मेरा नाम कंपनी कर दो म्हणते, और पैसे दे दूँगा म्हणते तुमको. चलो ठीक आहे अच्छा म्हणते, आतो म्हणते कल. मग मित्रांनो मग ते कपडे घेऊन जाते मित्रांनो अंगावर, जाते रस्त्यामध्ये म्हणते कि मग क्या हुआ, मान गया कि पैसे देने को मान गया और कंपनी देने को मान गया म्हणते, और कल वो आएगा सिग्नेचर उसके हाथ से करेंगे और उससे मार भी डालेंगे म्हणते, कंपनी में नाम पे करके लेंगे और उसको मार डालेंगे म्हणते, पैसे भी लेंगे उसके पास से और उसको मार देंगे म्हणते. देने के लिए तैयार है फिर भी नहीं, मारना पड़ेगा म्हणते, उसको मारेंगे तो अपने को आगे चल के उन्हें कुछ भी कर सकता है, इसलिए उसको मारना ज़रूरी है म्हणते, कंपनी में ले लेंगे उससे जान से मार देंगे म्हणते. मग तेवढं जात असते मित्रांनो, मग तेवढं त्याच बायची चिरक्याची आवाज येते, रडाचा आवाज येते मित्रांनो, म्हणते ओ देव का म्हणते ना, ते एक शराप असते मित्रांनो, कारण ते ह्या घालून आले असते, ते शरापाचेच त्यानं पहिले ड्रेस दाखवले असते, म्हणजे ड्रेस लावून त्यानं म्हणजे मरणार असं असतं मित्रांनो ते. आणि ह्यानं काय करतं मित्रांनो, ते शराप मोडते मित्रांनो, म्हणजे आता हे ड्रेस कोणाच्या अंगावर असतं मित्रांनो, त्या मारेकरीच्या अंगावर असतं मित्रांनो, मारेकरीच्या अंगावर असतं, तर मग तेच जे रोज असते मित्रांनो त्याच मित्राला दिसते, ह्याला दिसत नाही, कोण चिलारा म्हणते, यांना एकदमच गाडी पलटी मारते मित्रांनो, गाडी पलटी मारलं की ॲक्सिडेंट होते मित्रांनो, ॲक्सिडेंट होते आणि म्हणते जाऊन अंधार जाऊन बघते त्यानं का गाडी खाली पडून असं पडून मेले मरतेच म्हणतो मला, अरे बापरे म्हणते, हे तो मर चुका म्हणते. मग म्हणते असा कसा होऊ शकतो यार म्हणते, आणि मग लगेच उद्या पोलीस स्टेशनमध्ये येते मित्रांनो ते, मग पुलिस येतात म्हणते तुम्ही जे इसने गोली मारे उसको हम पकड़ लिया म्हणते, मारने वाले को वो कर दिया कि वो ये जो मर गया आदमी उसकी वजह से उसके कहने से तुम्हें गोली मारी थी म्हणते, अगर इन्हें नहीं मारता था तो तुम मर जाते थे म्हणते, क्योंकि इन्हें जो आदमी मर चुका है उन्हें प्लानिंग करती कि तुम्हें मारने के लिए म्हणते, कंपनी नाम करने देने वाला था और तुम्हें मारने वाला था म्हणते, इन्हें मर गए बोलो तुम बच गए म्हणते. ही प्लॅनिंग अशी होती मित्रांनो, कारण की मारेकरीच मारला गेला मित्रांनो, फक्त कपडे ह्याचे त्याला दिल्यामुळे मित्रांनो, श्राप पलटी झाला मित्रांनो, ह्याचा शाप त्याला गेला मित्रांनो, तो त्यांची शापमुक्तीच चुडी आली मित्रांनो, आणि त्याचा खेळ संपला मित्रांनो, म्हणजे शापमुक्त झाला, कारण की जे शाप ह्याला लागणार होता मित्रांनो त्याच्या अंगात देऊन ते शापाला मुक्ती भेटली मित्रांनो, आत्म्याला मित्रांनो, कारण की जे कपड्याचा जे रूल होता मित्रांनो, ज्या कपड्या मरत होतं ते कपड्याचा म्हणजे जे मारेकरी हातात कपडे दिल्यामुळे त्यांनी ते श्राप त्याच्याकडे उलटला मित्रांनो, आणि ह्याने श्रापमुक्त झाले मित्रांनो त्याच्यामध्ये. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. तर असेच आम्ही व्हिडिओ अंतरावून तुम्हाला मनोरंजन करत राहतो. तर ही गोष्ट कशाची कोणत्याही गोष्टीची काही संबंध नाही मित्रांनो, तुमच्या काल्पनिक कथा आहेत, तुमच्या मनोसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला मित्रांनो. ही व्हिडिओ कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ अंतरावून तुमचं मनोरंजन करत राहतो. बाय बाय. तर आमचा फक्त मनोरंजन करण्याचा आमचा उद्देश आहे मित्रांनो, ना कोणाला व्यू घालायचा ना कोणाला काहीच करायचं मित्रांनो. तर आमचा उद्देश एकच असतो की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमचं मनोरंजन व्हावं मित्रांनो. तर श्रापमुक्त झाले मित्रांनो त्याने कायमचेच मित्रांनो. तर फक्त हे होतं मित्रांनो, ते फक्त ती बाई जावा कपडे घेऊन होते मित्रांनो, चिरकत रडत त्याने सांगत असते म्हणते, ये हमें मारने नहीं आई, हमें ये समझाने आई है कि किसकी मौत होने वाली है, उससे हमें अगवा करने आई म्हणते. ते क्या करना चाहते तिला तवा कळालं मित्रांनो, जेव्हा त्याने कपडे घेऊन आले ते मित्रांनो आणि रडत होती आणि तेव्हा कपडे दाखवत होते मित्रांनो त्याला.
हे सांग क्या करना चाहते हो तुम, क्या करना चाहते हो, ते कपडे दाखवतात मित्रांनो. हे म्हणजे ते कपडे एक सांगण्याचा अर्थ की ते समजलेला मग म्हणते हे कपडे मग ते मारेकरी दुश्मनाला देते मित्रांनो. मग दुश्मन मरते मित्रांनो. मग तेव्हापासून ही आत्माला शांती भेटते आणि हे मुक्त होतं मित्रांनो. म्हणजे यांचं श्रापचं जे होतं मित्रांनो वरून आलेलं ते नील झालं मित्रांनो. मग अशा प्रकारे हे सिलसिला तर समाप्त झाला मित्रांनो. शापमुक्ती भेटली त्यांना आणि इथंच कहाणी संपली मित्रांनो. तर आमचा हा कहाणीचा पाठिंबाचा उद्देश एकच आहे मित्रांनो की मनोरंजन करायचा मित्रांनो, बाकी काही नाही. तर आमचा हा व्हिडिओ तर समाप्त झाला मित्रांनो. असेच व्हिडिओ चांगले घेऊन आपण येऊया मित्रांनो. बाय बाय. आजच्या व्हिडिओ तर समाप्त करूया. तर बाय बाय मित्रांनो. आजच्या स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर बाय बाय.